मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात अशा भरपूरशा टाकाऊ वस्तू असतात ज्या आपण कुठलाही विचार न करता फेकून देतो. पण कधी विचार केला आहे का, याच टाकाऊ वस्तूचा वापर करून अगदी झिरो खर्चामध्ये देखील आपण घर चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो. जसं आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचे कार्डबोर्ड बॉक्स कधी ना कधी येतच असतात. आपण बरेचदा त्याला टाकाऊ समजून फेकून देतो. पण जर का कार्डबोर्ड बॉक्स चांगल्या क्वालिटीचे असेल, स्ट्रॉंग असेल, तर त्यापासून तुम्ही असे सुंदरसे ऑर्गनायझर बनवू शकता. तर इथे मी जुनी साडी घेतली आहे, त्याचबरोबर डीमार्टच्या पिशव्या घेतलेल्या आहे. आतला भाग डीमार्टच्या पिशवीने मी व्यवस्थित पॅक करून घेतला आणि वरचा भाग जुन्या साडीने कव्हर केलेला आहे. बघा, टीव्ही खालचा पसारा दूर करण्यासाठी हे ऑर्गनायझर मला अतिशय उपयोगी पडले. त्यानंतर माझ्याकडे असा एक जुना पोळपाट होता जो मी फेकूनच देणार होते. पहिले तर विचार केला की याचा उपयोग प्लांटर ठेवण्यासाठी करावा, पण बरेचदा प्लांटरवर पाणी टाकलं तर हा लाकूड खराब होऊ शकतं. त्यासाठी मी मस्त असा एक टेबल बनवलेला आहे. मी इथे फोम शीट त्याचबरोबर वेल्वेटचा कपडा त्यावर स्टिक केला, साईडला एक लेस लावली आणि आपला हा एक DIY टेबल रेडी झाला. याचा उपयोग आपण कुठलीही वस्तू ठेवण्यासाठी करू शकतो, जसं देवघरातली मूर्ती ठेवण्यासाठी किंवा ताट ठेवण्यासाठी किंवा कुठलं प्लांटर डेकोरेट करण्यासाठी देखील तुम्ही करू शकता. व्यतिरिक्तही आपल्या घरात अशा भरपूरशा छोट्या मोठ्या वस्तू असतात ज्यांचा वापर करून अगदी कमी खर्चात आपण घराला डेकोरेट आणि ऑर्गनाईज करू शकतो. जसं माझ्याकडे हा एक कार्डबोर्ड बॉक्स होता आणि त्यामध्ये मी माझ्या बँगल्स ऑर्गनाईज केलेल्या आहे. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात अशा कुठल्या ना कुठल्या टाकाऊ वस्तू अवेलेबलच असतात. त्यांचा वापर करून अगदी कमी खर्चात आपण घर डेकोरेट करू शकतो. तर आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही आयडिया कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.